स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आज ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक, महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैते, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत पवार यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। ठाणे शहर विधानसभा क्षेत्र, कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्र, ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्र, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी नगरसेवकांसोबत बैठक पार पडली। या बैठकीत महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील या संदर्भात तसेच सणासुदीमध्ये कशा प्रकारे आणि लोकोपयोगी योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। आम्ही महायुतीत लोकसभा लढलेलो आहोत, विधानसभा लढलेलो आहोत, त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये लढण्याची आमची तयारी आहे। तर काही लोकांना जर वेगळ्या लढायच्या असतील तर आमचे नेते निर्णय घेतील, त्यांना जर वेगळ्या लढायचे असेल तर आमची सुद्धा वेगळं लढण्याची तयारी आहे। साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे। कधीही तारखा जाहीर होईल या पार्श्वभूमीवरती आज महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे। त्या बैठकीत आपण मार्गदर्शन केलेलं आहे, एकंदरीत काय? हे बघा, आमची संघटनात्मक बांधणी आणि संघटनेच्या पुढील कार्यक्रमांचं नियोजन यासाठी आमच्या विधानसभा मतदारसंघ निहाय आज बैठका नगरसेवक, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या आयोजित केल्या होत्या। संघटनेचा प्रचार आणि प्रसार एकनाथ शिंदे साहेब करत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचवणं, राज्य शासन करत असलेलं लोकोपयोगी काम लोकांपर्यंत पोहोचवणं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं, बैठका घेणं, त्यांना योग्य अशी दिशा देणं याकरता आजच्या बैठका आम्ही आयोजित केल्या होत्या।